नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पास होण्यासाठी अनिवार्य पेपर क्रमांक 1 का महत्त्वाचा आहे, किती मार्क्स घ्यावे जेणेकरून आपण एमएच सेट परीक्षा क्वालिफाय होऊ शकतो। त्याचबरोबर अनिवार्य पेपर क्रमांक 1 चा सिलेबस काय आहे, त्याचे ओल्ड क्वेश्चन पेपर आपल्याला कुठे मिळतील, सराव प्रश्नपत्रिका आणि पुस्तके कोणती वाचावीत जेणेकरून आपल्याला येणारी सेट परीक्षा क्रॅक करता येईल, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे पूर्ण डाउट्स जे असतील ते क्लिअर होतील। आपल्या सर्वांना माहीत आहे की पूर्ण जी सेट परीक्षा असते ही सेट परीक्षा 300 गुणांची परीक्षा असते, ज्यामध्ये 2 पेपर असतात। पहिला जो पेपर असतो हा पहिला पेपरमध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारतात 100 गुणांसाठी। पहिला पेपर सर्वांना अनिवार्य असतो, त्याच संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वांना एकच असतो आणि सर्वांना तो अनिवार्य असतो, तुम्ही कोणत्याही विषयाचे असू देत। पेपर क्रमांक 2 ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी, म्हणजे तुम्हाला ज्या विषयामध्ये सेट क्वालिफाय व्हायचं आहे त्या विषयाच्या संदर्भाने, अर्थात पदव्युत्तर पदवी विषयाच्या संदर्भाने हा दुसरा पेपर क्रमांक असतो जो 200 गुणांसाठी असतो। म्हणजे एकंदरीत सेट परीक्षा जी असते ही 300 गुणांची सेट परीक्षा असते। आता आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की अनिवार्य पेपर क्रमांक 1 का महत्त्वाचा आहे सेट परीक्षा पास होण्यासाठी, कारण हा स्कोर असणारा विषय आहे, आपण याच्यात जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतो। आणि आपला जो दुसरा विषय आहे आपल्या पदव्युत्तर पदवीचा, यामध्ये आपण ॲज अन ॲव्हरेज जरी मार्क घेतले 50% आणि आपण जर आपल्या पेपर क्रमांक 1 मध्ये जर 70+ जर गेलो तर निश्चितपणे आपला रिझल्ट येतो। सुरुवातीला बघूया नेमकं पेपर क्रमांक 1 जो सिलेबस आहे त्यामध्ये 10 प्रकरणे आहेत बघा। आपण जर पाहिलं तर 10 युनिट आहेत। टीचिंग ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी विचारतात, रिसर्च ॲप्टिट्यूड PhDच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना तो इझी जातो 10 गुणांसाठी, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे तुम्हाला उतारा विचारला जातो 10 गुणांसाठी, कम्युनिकेशन 10 गुणांसाठी, मॅथमॅटिकल रिझनिंग ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी, लॉजिकल रिझनिंग 10 गुणांसाठी, डाटा इंटरप्रिटेशन 10 गुणांसाठी, ICT 10 गुणांसाठी म्हणजे कम्प्युटरच्या संदर्भानं, इन्व्हायरमेंटच्या संदर्भानं 10 गुण, आणि उच्च शिक्षण प्रणाली ज्यामध्ये थोडंसं भारताच्या शिक्षणाचा इतिहास, विविध आयोग, ठीक आहे, त्याचबरोबर योजना सरकारच्या आणि थोडासा एखादा प्रश्न करंटच्या संदर्भानं तुम्हाला इथं त्यांनी विचारलेला असतो। असे 10 प्रकरणं 10 गुणासाठी म्हणजे 100 गुणांसाठी पेपर क्रमांक 1 असतो। या 10 प्रकरणावर आधारितच आपल्याला प्रश्न विचारतात। आता या प्रकरणाचा डिटेल विश्लेषण करणारा व्हिडिओ आपण बनवत आहोत, म्हणजे अभ्यासक्रमाचं ॲनालिसिस करणारा व्हिडिओ पण आपण बनवत आहोत आणि पेपर क्रमांक 1 चा स्टडी प्लॅनचा देखील व्हिडिओ आपण बनवत आहोत। तुम्ही आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्टमध्ये। लवकरात लवकर आपण ते दोन्ही व्हिडिओ, अभ्यासक्रमाचं ॲनालाइज करणारा एक व्हिडिओ आणि स्टडी प्लॅनचा कसा अभ्यास करायचा या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवत आहोत, ठीक आहे। आता हा झाला 10 प्रकरणं। आता आपण पाहूया की जे तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर कसे मदतगार ठरणार आहेत बघा। आता ओल्ड क्वेश्चन पेपर आपल्याकडे जवळपास 2011 ते 2024 पर्यंत जे झालेले सेट पेपर क्रमांक 1 आहे, या 13 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जवळपास 13 प्रश्नपत्रिका आपल्या सेटनेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, विथ व्हिडिओच्या एक्सप्लेनेशन सहित। म्हणजे प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक इयरचा प्रत्येक 1-1 तासाचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी तो पॅटर्न कळावा, म्हणून तुम्हाला कोणतीही अडचण नाही। एक तर तुम्हाला 13 प्रश्नपत्रिका आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला, तुम्ही वेबसाईटवरूनही जवळपास 5 ते 6 प्रश्नपत्रिका कलेक्ट करू शकता, परंतु इथं डायरेक्ट 13च दिलेले आहेत आणि 13 विश्लेषणाचे व्हिडिओ दिले। तुम्हाला कुठे जायचं आहे, टेलिग्राम चॅनलला। आपलं हे चॅनल आहे सेटनेट स्टडी, एक तर डायरेक्ट सर्च करा, असा लोगो येईल सेटनेट स्टडी 2025, तिथे तुम्हाला अगदी सहज पद्धतीने 13 प्रश्नपत्रिका PDF, अभ्यासक्रमाचा व्हिडिओ, त्याचबरोबर जो काही सिलेबस आहे तो आणि
त्याच्या 13 व्हिडिओच्या लिंक सहज पद्धतीनं मिळून जाईल. आता पेपर क्रमांक 1 महत्त्वाचा का आहे हे आपण पाहणार आहोत ना. तर मग सुरुवातीला बघूया 2024 मध्ये जो रिझल्ट दिला सेटचा तो कसा लागला आहे बघा. विषय वाईज बघूया, धावता आढावा घेऊया. बघा मराठीचा रिझल्ट 2024 मध्ये सेटचा जनरल कॅटेगरीशीच तुलना करूया. आपण कोणत्याही कॅटेगरीचे असू देत, परंतु आपण टार्गेट ठेवूया की मला जनरल कॅटेगरी इतके मार्क पडले पाहिजे. तर मराठीचा जनरल कॅटेगरीचा स्टुडंटचा रिझल्ट आला होता 48.67, हिंदी 57.33, इंग्लिश 57.33, संस्कृतचा रिझल्ट हाय जातो 64, उर्दूचा हाय जातो 68, हिस्ट्री 54, इकॉनॉमिक्स 57. खूप सारे रिझल्ट दिलेले आहेत बघा इथं जर तुम्ही पाहिले तर. मग आता बघा लायब्ररी सायन्स इन्फॉर्मेशन 56, त्यानंतर सोशल वर्कचा 59, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा 60, मॅथमॅटिकल सायन्सचा 54, त्यानंतर इन्व्हायरमेंटल सायन्सचा 58, फिजिकल सायन्सचा 53, केमिकल सायन्सचा 52, लाईफ सायन्सचा 56, अर्थ ॲटमॉस्फेरिक ओशियन आणि प्लॅनेटरी सायन्स 56, जॉग्राफी 55, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन 53, इलेक्ट्रॉनिक सायन्स 53. बघा एखादा अनाऊतपणे राहत असेल वाचायचा तर तो तुम्ही बघून घ्या. आपण कट ऑफच्या मागील 5 वर्षाचा ॲनालिसिस करणारा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तिथं तर डिटेलमध्ये तुम्हाला ॲनालिसिस केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं पार फिजिकल एज्युकेशनपर्यंत जर आपण गेलो, मॅनेजमेंट 55, 59, 59, तर जवळपास 60%च्या आतच जवळपास सर्व जनरल कॅटेगरीचं बोलतोय. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॅटेगरी वाईज जर रिझल्ट आपण पाहिले प्रत्येक सब्जेक्टचे तर परत 2-3-4% कमी लागतात. आता 2-3-4% म्हणजे 3 मार्कचा 1% होतो इथं सेटच्या संदर्भानं बोलतोय आपण. तर मग 4% कमी रिझल्ट लागला म्हणजे जवळपास 4-12 मार्क जरी कमी मिळत आहेत आपल्याला तरी पण आपला रिझल्ट येऊ शकतो. परंतु तुमची कोणती कॅटेगरी ते बघून घ्या. याची सुद्धा PDF तुम्हाला कट ऑफची PDF या तुम्हाला इथं मिळून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये संस्कृत, उर्दू किंवा अजून पॉलिटिकल सायन्स किंवा डिफेन्स वगैरे असे एक 4-5 जर विषय जर सोडले तर 60%च्या आतमध्ये रिझल्ट लागतो किंवा अजून 2-3 प्लस धरा 62-63% तुमचे सगळ्याच विषयाचे रिझल्ट लागतात. इथं तर बाकीच्या जर तुम्ही कॅटेगरीज वाईज जर गेलात तर 48, 46, 49, 42, 43, 44 वरही रिझल्ट आलेले आहे. तुमचा सब्जेक्ट, तुमची कॅटेगरी आणि कोणत्या वर्षाचा रिझल्ट बघता यावरून ते ठरेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण जर 60% जर संदर्भ धरला, कारण 300 मार्काची परीक्षा आहे ना. आता थोडंसं गणितीय पद्धतीने समजून घेऊया. बघा आपण जर पहिल्या पेपरला 70चं जर टार्गेट धरलं, 70+ धरा आपण टार्गेट, तर मग बघा आता तुमच्या विषयामध्ये म्हणजे ज्या विषयाचा तुम्ही ग्रॅज्युएशनला 3 वर्ष अभ्यास केला, PGला 2 वर्ष अभ्यास केला, असा एकंदरीत 5 वर्ष तुम्ही अभ्यास केला. मग तुम्ही जर पहिल्या पेपरला 70चं जर टार्गेट ठेवताय तर मग आता तुम्हाला 60% पडण्यासाठी फक्त किती घ्यायचे आहेत? तुम्हाला 60% पडण्यासाठी फक्त 110 मार्क्स घ्यायचे आहेत. कितीपैकी? 200 पैकी. म्हणजे आपण दुसऱ्या पेपरला बद्दल बोलतोय. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज तुम्ही 50-55% जरी तुमच्या विषयामध्ये जर घेतलेत आणि पहिल्या पेपरला जर तुम्ही 70% मार्क्स जर घेतलेत तर आपला रिझल्ट येऊन जातो. थोडक्यामध्ये काय की पहिल्या पेपरला मला जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे. आता परत तो प्रश्न उभा राहतो की मग मी काय करायला पाहिजे, कसे घेऊ? ठीक आहे. तर बघा अभ्यासक्रम एकदा समोर घ्या, त्याची झेरॉक्स काढा आणि हे 2-3-4 महिने जे तुमच्याकडे बाकी आहेत ना तर ते तुमच्या समोर ठेवा. म्हणजे अभ्यासक्रम आणि त्यातील जे घटक आहेत 10 आणि 10 हे घटक तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल तो प्रयत्न करा. आणि मार्क्स येतातच ते आपण परत एकदा पुढे पाहूया. दररोज जर नियोजन केलं तर 70पेक्षा जास्त आपल्याला मार्क्स घेता येतात. ठीक आहे. कारण आपण जसं बोललो की पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्ही सरासरी जरी 50-55% जरी आलात तरी आपला रिझल्ट तिथं येऊ शकतो. त्यानंतर
जसं प्रश्नपत्रिकेच्या संदर्भानं आपण बोललो 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सेट नीट स्टडी या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेल्या 13 वर्षाच्या 13 प्रश्नपत्रिका आणि 13 व्हिडिओज. दुसरी महत्त्वाची बाब अजून एक महत्त्वाची आहे की सेट परीक्षा पारंपरिक म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे यावर्षी देखील. तसं मागच्या वेळेस परीक्षा विभाग म्हणला होता की ऑनलाईन करायची, परंतु योगायोगानं 2025ची देखील म्हणजे जी आता जूनमध्ये होते ती देखील परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीनंच पेपर पेनच होणार आहे. त्यामुळं आणि अभ्यासक्रमामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. ती पण चर्चा होती की अभ्यासक्रमामध्ये बदल होतील, म्हणून एक संधी आहे तुम्हाला की पेपरचा पॅटर्न हा ऑफलाईन पद्धतीनं आहे आणि अगोदरचाच म्हणजे ओल्ड सिलेबसवरच आधारित 2025ची सेट होत आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा काही बुक्स किंवा वेगळा सिलेबस किंवा तुम्हाला स्टडी मटेरियल पाहायची गरज नाही. अगदी ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या खूप साऱ्या 10 ते 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, स्टडी मटेरियल आहे, तुमचा पण अभ्यास आहे, तुम्ही मागच्या 2-4 वर्षापासून तयारी करतात, त्यामुळं सर्वच गोष्टी इथे सकारात्मक आहेत. परत एकदा जर आपण पाहिला पहिल्या पेपरचा सिलेबस तर पहिल्या टीचिंग ॲप्टिट्यूड हे प्रकरण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बघा आता DED BED झालेले विद्यार्थी आहेत ना त्यांना टीचिंग ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर कम्युनिकेशन, त्याचबरोबर उच्च शिक्षण प्रणाली हे प्रकरणं सोपे जातात. जे कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, ICT हे प्रश्न सोपे जातात. यामधलं इन्व्हायरमेंट 9 जे प्रकरण आहे हे आपण पदवी करत असताना कंप्लीट जवळपास सर्वांनाच इन्व्हायरमेंट हा अनिवार्य विषय होता. आता त्यामध्ये जर आपण प्रकरणावाईज बघितलं ना म्हणजे अध्यापन अभियोग्यता जर चांगला अभ्यास केला, अध्यापनाची प्रोसेस, परिणाम करणारे घटक, अध्यापन पद्धती, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, तर आपल्याला 4 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. ठीक आहे, 4 प्रश्न बरोबर येऊ शकतात. ज्यांचं PhD झाले त्यांना हा दुसरं प्रकरण सोपं जातं, परंतु जनरल विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण पातळीचं हे प्रकरण असतं रिसर्च ॲप्टिट्यूड. तर इथं समजा आपले 3 प्रश्न बरोबर येऊ शकतात. कॉमन जे आहे ना रिसर्च पेपर, त्याची वैशिष्ट्य, त्याच्यानंतर संशोधनकर्त्याची गुणवैशिष्ट्य, त्याच्यानंतर रिसर्च इथिक्स, हे जरी टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तरी पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळू शकतात. उतार्याची चांगली तयारी केल्यावर आपल्याला 3 ते 4 मार्क्स आपण घेऊ शकतो. म्हणजे त्यामधलं लॉजिकल रिझनिंग बघा, रिझनिंगमध्ये पण 2-3 प्रश्न एकदम सोपे विचारतात ना, म्हणजे अंकमालिका, वर्णमाला, त्याच्यानंतर तर्क व अनुमान, दिशाज्ञान एकदम इझी. म्हणजे इथे सुद्धा आपण 3 प्रश्न घेऊ शकतो लॉजिकल रिझनिंगमध्ये. गणित हार्ड आहे तिथं आपण 2 ते 3 प्रश्न घेऊ शकतो. कम्युनिकेशन सोपं आहे. आपण कम्युनिकेशनचे जवळपास 10 व्हिडिओ बनवलेत, म्हणजे हे प्रकरणच क्लिअर केले आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. पूर्णचे पूर्ण कम्युनिकेशनचा सिलेबस पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तिथं जर तुम्ही बघितला ते जर 10 व्हिडिओ तुम्ही बघितले तर जवळपास तुम्हाला पैकीच मार्क तिथं तुम्हाला पडून जातील, किंवा किमान 4 प्रश्न तरी तुमचे बरोबर येतील, म्हणजे 8 मार्क तुम्हाला पडून जातील. ठीक आहे, म्हणून 200 व्हिडिओ बनवलेत बघा आपण पहिल्या पेपरच्या संदर्भानं, तिथं तुम्हाला तिथं पाहता येईल. त्याचबरोबर मागील झालेल्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे टॉपिक वाईज म्हणजे संदेशवहनाचे वेगळे व्हिडिओ प्रश्न एकत्र केलेत आणि वाचून दाखवलेत. त्यानंतर मॅथचे वेगळे केलेत आणि ते ॲनालाइज केलेत. अध्यापन अभियोग्यताचे वेगळे प्रश्न केलेत आणि स्वतंत्र वाचून दाखवलेत, ॲनालाइज केलेत. डिटेल विश्लेषणाचे देखील व्हिडिओ ओल्ड क्वेश्चन पेपरवर आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्ही 5 प्रश्न प्रत्येक प्रकरणावर विचारतात. 5-5 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 2 गुणाला आहे ना, म्हणजे 5 दुने 10. ठीक आहे, जसं तुम्ही इथं प्रश्नाबद्दल बोलायलो ना आपण. म्हणजे आणि ॲज अन ॲव्हरेज तुम्ही एवढे जरी मार्क घेत आहेत याचं कॅल्क्युलेशन जरी ॲव्हरेज केलं तर तुमचे 35 प्रश्न तुमचे बरोबर येतात. काही विद्यार्थ्याचे मागील विद्यार्थ्याचे अनुभव आहेत 36, काही विद्यार्थ्यांचे 37-38 प्रश्न बरोबर आलेत. काही विद्यार्थ्याला 80 प्रश्न म्हणजे 80 गुण त्यांच्या पहिल्या पेपरला मिळालेले आहेत. मग आता एवढे जर तुमचे समजा प्रश्न बोलतोय ना आपण इथं 35 प्रश्न म्हणजे 70 गुण यायला लागले. म्हणजे 70 आणि 80 या दरम्यान जर तुमचे पहिल्या पेपरला गुण जर येत आहेत तर आपला रिझल्ट ठेवलेला आहे. कारण तुमच्या विषयामध्ये फक्त तुम्हाला 50%च मार्क घ्यायचे आहेत
आणि त्याच्यामध्ये पण काही जनरल असे आहेत विषय की त्यांचा 48, 49, 50, 51, 52% रिझल्ट येतो आणि तुम्हाला दोन्ही पेपर मिळून ती टक्केवारी पकडल्या जाते. असं नाही की पहिल्या पेपरला कमी पडले आणि दुसऱ्या पेपरला जास्त पडले. दोन्ही पेपर मिळून तुम्हाला तो पासिंग ठरविल्या जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सर्व प्रश्न सोडवला तर तुमचा फायदा होतो. म्हणजे सोडवाच. बघा, निगेटिव्ह नाही आहे प्रश्नपत्रिका, म्हणून तुम्ही पूर्णच्या पूर्ण म्हणजे पहिल्या पेपरचे 50ही प्रश्न सोडवा, सर्व क्लिक करा येत नसले तरीही, आणि दुसऱ्या पेपरचे 100ही प्रश्न क्लिक करा येत नसले तरीही. आलं लक्षामध्ये? कारण चुकलं तरी नुकसान नाही, परंतु योगायोगाने 2-3 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपला काय होईल, त्याच्यामध्ये फायदाच होईल आणि आपला रिझल्ट येईल. म्हणून निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून पूर्ण प्रश्न सोडवा. लक्षात घ्या, शेवटी 5 मिनिटं असू द्या दोन्ही पेपरच्या वेळेस, आणि तुम्ही लक्षात घ्या की सर्वच मी पूर्ण गोल केलेले आहेत का नाही ते बघा, कारण तिथं देखील तुमचे 1-2 मार्क कव्हर होऊ शकतात, 1-2 मार्क तुमचे वाढू शकतात. मग आपण काय केलं, मागील विद्यार्थ्यांचे अनुभव, मागील 13 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या आणि त्याला अनुसरून आपण एक सराव पेपर काढलेली आहे, सराव पेपर सिरीज काढलेली आहे. ठीक आहे, 13 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज करून. आमचं म्हणणं असं असतं की तुम्ही सुद्धा किमान 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या काही ओल्ड पेपर आहेत ना, हे तुमच्या पेपरच्या 2च्या संदर्भानेही लागू आहे आणि आपल्या पेपर क्रमांक 1च्या संदर्भानं लागू आहे. जो आपण पेपर 1ला स्ट्रॅटेजी ठरवत आहोत ना, तोच तुम्ही पेपर 2लाही ठरवा ना. आलं लक्षामध्ये? कारण वेबसाईटला पेपर 2च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, आन्सर की उपलब्ध आहेत. तुम्ही 5-5 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका दोन्ही पेपरच्या डाउनलोड केल्या, त्या ॲनालाइज केल्या, कॅटेगरीज केल्या, तर आपल्याला कळून जातं की कोणत्या टॉपिकवर सेट परीक्षा फोकस करते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कळून जातं की ह्या प्रकरणामध्ये या टॉपिकवर त्यांनी फोकस केलेलं आहे. उदाहरणार्थ, पहिल्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्ही जर अध्यापन अभियोग्यता ह्या प्रकरणाच्या मागील 12 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्याला फिक्स कळतं की त्यांनी मूल्यमापन या टॉपिकवर एक प्रश्न विचारलेलाच आहे. मग आपल्याला माहिती आहे ना की मूल्यमापनावर विचारतात, मग मूल्यमापन प्रकरण 2-3 बुक्समधून व्यवस्थित करून जायचं, जेणेकरून आपला हमखास तो मार्क पडतो. हे कधी होईल, ज्या वेळेस तुम्ही स्वतः ते करताल. आम्ही तर ही सिरीज केलेलीच आहे, त्या अनुषंगानंच सेट केलेली आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचे 2, 4, 5 मार्कानं रिझल्ट जातात त्यांनी निश्चितपणे या टेस्ट सिरीजचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आपण 12 PDF पेपर घेत आहोत पेपर क्रमांक 1साठी, जो सर्वांना अनिवार्य आहे. ठीक आहे, 12 PDF पेपर घेत आहोत. व्हॉट्सअपला तुम्हाला ते PDF पेपर पाठवले जातील. या 12 सराव पेपरची फीस असणार आहे 450 रुपये आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषणसुद्धा देण्यात येणार आहे. पेपर मात्र मराठी माध्यमातूनच होतील आणि ते फक्त पेपर क्रमांक 1चेच होतील. पेपर क्रमांक 2ची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, कारण तो प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा असतो. खालील तारखेप्रमाणेच तुम्हाला पेपर पाठवले जातील. कशी जॉईन करू शकता टेस्ट सिरीज? 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे पाठवू शकता. फीस पे केल्याच्या नंतर नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला म्हणजे 98 23 24 71 91 याच नंबरला पाठवा. लगेच तुम्हाला जे झालेले पेपर आहेत, आता परत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, जे झालेले पेपर आहे सर ते कसं? समजा हा व्हिडिओ तुम्ही 23 मार्चला, 20 मार्चला, 15 मार्चला ऐकतात, तर या अगोदरचे झालेले सर्व पेपर तुम्हाला लगेच मिळून जातील. या तारखेच्या अगोदरचे सर्व पेपर तुम्हाला फीस पे केल्या लगेच मिळून जातील. मात्र पे केल्यानंतरच्या ज्या तारखा आहेत, म्हणजे 30 मार्च, 6 एप्रिल, 13 एप्रिल, 20 एप्रिल, 27 एप्रिलला हे राहिलेले पेपर मात्र तुम्हाला त्याच तारखेला मिळून जातील व्हॉट्सअपला. त्याच तारखेला 11 वाजता पेपर येईल, दुपारी 2 वाजता आन्सर की येईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ येईल. मला वाटतं आपण जी चर्चा करत आहोत ती निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की बुक्स कोणते वापरावे. बघा, आपण जर पाहिलं तर खूप मोठी एक्झाम आहे, असिस्टंट प्रोफेसरची म्हणजे पात्र परीक्षा आहे. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर मार्केटमध्ये के सागर पब्लिकेशनचं
आणि विद्या भारती पब्लिकेशनचे हे बुक त्यांनी सिलेबसनुसार बनवलेले आहेत. हे बुक तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी नीटची तयारी करतात त्यांना हे हिंदीमध्ये उपलब्ध आहे पियर्सन पब्लिकेशनचं, किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला हे बुक्स उपलब्ध आहे. तुम्ही हे सुद्धा बुक्स यूज करू शकता. ज्यांना इंग्रजी जमतं त्यांच्यासाठी पियर्सन पब्लिकेशनचं बुक्स उपलब्ध मार्केटमध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.